हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देते. मी पुण्यातून आहे. मी नंदिनी विठ्ठल पवार. माझी एक छोटीशी फॅमिली आहे. तर हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे ब्लॉग करण्याचा. तर सर्वांनी मला सपोर्ट करावा. आणि सध्या सुरुवातीला घर माझं अजून नवीन आहे, त्यामुळे घरामध्ये अजून बरेच कामं करायची बाकी आहेत. तर सुरुवातीला मी माझं तुम्हाला देवघर दाखवणार आहे, एक छोटंसं छान मी सजवलेलं. तर ते तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता. तर चला आपण एक माझं छोटंसं देवघर पाहूया. तर चला मी माझं देवघर दाखवते. छोटंसं छान असं माझं देवघर आहे. इथे श्रीकृष्ण आहेत, खंडोबा आहेत, तुळजाभवानी आहेत, विठ्ठल रुक्माई आहेत. तिथेच खाली अन्नपूर्णा आहे, गणपती बाप्पा, गाय आहे इथे एक छोटीशी. आणि इथे समोरच्या बाजूला हत्ती आहेत 2. हे असं सुंदर असं माझं छान देवघर आहे. इथे स्वामींची छान अशी एक प्रतिकृती आहे आणि छान अशी देवपूजा झालेली आहे. तर देवपूजा झाल्यानंतर एक छान असं प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर माझे छोटंसं देवघर हे असं आहे. आणि खाली त्याला स्टोरेज पण आहे देवघराला. तर कसं वाटलं माझं देवघर तुम्हाला, तर मला नक्कीच सांगा. तर देवघराच्या वरच्या बाजूला इथे स्वामींचा फोटो आहे. तिथे छान असे मोरपीस लावलेले आहे. इथे हे छोटासा फोटो आहे. आणि स्वामींच्या फोटोच्या बाजूला तुळजाभवानी आहे आणि त्यांच्याच बाजूला गणपती बाप्पा आहेत. असं छोटंसं छान असं देवघर आहे. तर कसं वाटलं देवघर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर हा हॉलचा एंट्रन्स आहे. आणि हॉलमध्ये हे वरच्या बाजूला असं विठ्ठल रुक्मिणीचा फोटो लावलेला आहे. पाहू शकता किती सुंदर फोटो आहे. हा असं हॉलचा एंट्रन्स आहे आणि याच्यावरती असं विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे. आणि इकडेच असे हॉलमध्ये महाराजांचा पण फोटो आहे. हा हॉलचा एंट्रन्स आहे आणि वरती इथे विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे. आणि हे देवघरामधले फोटो आणि हे देवघर. छान अशी पूजा पण झालेली आहे. तर माझं देवघर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि पूजा केल्यानंतर देवघरामध्ये छान फुलं वगैरे भरपूर अशी वाहिलेली आहेत. तर किती छान प्रसन्न असं वाटतंय. तर माझा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.